एक तरुण आयुष्यामधल्या संघर्षाला खूपच कंटाळला होता. खूप संघर्ष करून सुद्धा, खूप प्रयत्न करून सुद्धा त्याला मनासारखं काम मिळत नव्हतं. त्याच्या पुढच्या अडचणी या संपतच नव्हत्या. या सगळ्या गोष्टींमुळे तो निराश झाला होता, चिंतेमध्ये होता, विवंचनेत होता. असाच एकदा निराश अवस्थेमध्ये एकटा भटकंती करत असताना त्याची भेट एका संतांशी झाली. त्या संतांनी त्याची विचारपूस केली. त्याला विचारलं की बाळा, तू इतका निराश उदास का बरं आहेस? त्यावरती त्यानं आपल्या सगळ्या समस्या त्यांना सांगितल्या. आपल्या आयुष्यामध्ये सध्या फार मोठा संघर्षाचा काळ चालू आहे. अडचणी संपायचं नाव घेता येत नाही, पुढे वाटचाल करता येत नाही, ध्येय गाठता येत नाही, एका विशिष्ट उंचीपर्यंत पोहोचता येत नाही. ही सगळी कर्मकहाणी त्यानं त्या संतांना सांगितली. संतांनी त्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. त्यानंतर हसून ते म्हणाले की बाळा, चिंता करू नकोस. मी तुला एक लहानशी गोष्ट सांगतो, ती ऐक, त्यातनं बोध घे, तुझं आयुष्यामध्ये नक्कीच कल्याण होईल. असं म्हणून त्यांनी त्या युवकाला गोष्ट सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, एका लहान मुलाची ही गोष्ट आहे. एका लहान मुलानं आपल्या अंगणामध्ये एक निवडुंगाचं आणि एक बांबूचं अशी 2 रोपटी लावली. त्या दोन्ही रोपांची तो अगदी मनापासून काळजी घेत असे. साधारण 1 वर्षभराचा कालखंड गेला असेल. निवडुंगाचं रोप हे चांगलंच वाढलं, पण त्याच्या तुलनेमध्ये मात्र बांबूचं रोप हे फारसं वाढलं नाही. पण तरी देखील तो मुलगा त्या दोन्ही रोपांची पुढे तशीच काळजी घेत राहिला. अजून काही काळ पुढे गेला. निवडुंगाचं रोप पुन्हा अजून चांगलं वाढलं होतं, पण त्या तुलनेमध्ये बांबूचं रोप हे फारसं वाढलंच नव्हतं. ते तसंच दिसत होतं. पण तरी देखील तो मुलगा निराश झाला नाही. दोन्ही रोपांना पाणी घालत होता, दोन्ही रोपांची काळजी घेत होता. अजून काही दिवस गेल्यानंतर मात्र आता बांबूच्या रोपानं वाढायला सुरुवात केली होती. आणि पाहता पाहता थोड्याच काळामध्ये ते बांबूचं रोप प्रचंड वेगानं वाढू लागलं. गोष्ट सांगता सांगता ते संत त्या युवकाला म्हणाले, तुझ्या लक्षात आलं का, ते बांबूचं रोप आता अधिक वेगानं, अधिक जोमानं कसं काय वाढू लागलं? तर त्याच्या मागचं कारण हे होतं की ज्या वेळेला बांबूचं रोप वाढत नव्हतं, त्यावेळेला ते जमिनीमध्ये आपली मुळं ही घट्ट आणि मजबूत करत होतं. एक ठराविक कालावधीपर्यंत आपली मुळं खोल जमिनीमध्ये रोवल्यानंतर, मजबूत घट्ट केल्यानंतर मग मात्र ते जोमानं वाढू लागलं. संत म्हणाले, बाळा, आज तुझ्या आयुष्यामध्ये संघर्षाचा काळ आहे. असं अनेक वेळेला संघर्षाचा काळ येतो, कठीण परिस्थिती निर्माण होते. पुढे जाण्याचे, प्रगतीचे सगळेच मार्ग खुंटतात. आपल्या ध्येयापर्यंत, आपल्या स्वप्नांपर्यंत पोहोचता येत नाही. एखादी ठराविक उंची गाठायची इच्छा असताना सुद्धा ती उंची गाठता येत नाही. अशा वेळेला एकच करायचं, त्या बांबूच्या रोपाचा आदर्श घ्यायचा. ज्या ज्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये असा संघर्षाचा काळ येईल, अडचणींचा काळ येईल, आपल्याला पुढे जाता येणार नाही, त्या त्या वेळेला आपण त्या बांबूच्या रोपाप्रमाणे आपली मुळं मजबूत करत राहायचं. एक ठराविक वेळ गेल्यानंतर तो संघर्षाचा काळ निघून जाईल आणि मग त्या संघर्षाच्या, अडचणींच्या काळामध्ये जर आपण आपली मुळं मजबूत केली असतील, आपण आपला पाया भक्कम केला असेल, तर त्या जोरावरती आपण भविष्यामध्ये आपल्या ध्येयाकडे, आपल्या स्वप्नांकडे वेगानं वाटचाल करू शकू. त्या संतांनी त्या तरुण युवकाला सांगितलेली ही एक लहानशी पण अर्थपूर्ण, बोधप्रद आणि प्रेरणादायी अशी गोष्ट. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद, प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.